सिनेमा रिलीज होतोय आता थांबायचं नाही. याच्यामध्ये आपल्याला भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, रोहिणी हट्टंगडी अनेक कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहेत. आणि हा सिनेमा जो आहे तो एका वेगळ्या विषयावरती चित्रित केला गेला आहे, सत्य घटनेवर आधारित आहे असं त्याच्यात एक टॅगलाईन आहे. अर्थात हा सिनेमा एक जबरदस्त सिनेमा, एक जबरदस्त विजन घेऊन येतोय, आता थांबायचं नाही. त्याचं कारण असं या ट्रेलरमध्ये क्लिअर कट दाखवलं की बीएमसीचे काही वर्कर्स आहेत आणि ते बरीच वर्ष त्या बीएमसी मध्ये सर्व्हिस करतात आणि एसएससी पास नाही आहेत, तर त्यांच्यासाठी एसएससी पास व्हावेत, अभ्यास ते शिकावेत म्हणून रात्री शाळेत, म्हणजे बघा रात्र शाळेची जी संकल्पना आहे ती आता फार दिसत नाही, पण पूर्वी रात्र शाळा होत्या आणि रात्र शाळेमध्ये लोक जायचे, शिकायचे आणि खूप मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत. तर रात्रशाळेचे इम्पॉर्टन्स किती आहे हे आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे, आता थांबायचं नाही. यामध्ये या ट्रेलर बघताना असं जाणवलं की हे जे लोक आहेत म्हणजे बीएमसीचे वर्कर्स आहेत ते रात्री शाळेत जातात, शिकायला लागतात, एससीसी शिकतात, म्हणजे रोजची जी रूटलाईन झालेली आहे त्यांची ती सगळी चेंज होते आणि मग काय गंमत करते हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे, आता थांबायचं नाही. जे शिक्षक त्यांना शिकवतात ते फक्त त्यांना शिकवत नाही तर त्यांना असे आदेश की यांचे यांना स्वप्न बघायला शिकवा. किती मोठी लाईन आहे या डायलॉग मध्ये की स्वप्न बघायला पाहिजे, स्वप्न बघितले तुम्ही, मोठी स्वप्न बघितले तर मोठ्या दिशेने तुमची वाटचाल होईल आणि असंच काहीतरी आपल्याला बघायला मिळणार, आता थांबायचं नाही. खूपच छान कॉन्सेप्ट आहे. म्हणजे एक बीएमसी वर्कर्स त्यांना शिक्षित करण्यासाठी म्हणजे एसएससी पर्यंत शिक्षण तरी दिलं पाहिजे आणि त्यानंतर स्वप्न बघायला लावणं गंमत आहे. म्हणजे भरत जाधवचं कॅरेक्टर खूप वेगळं वाटतं. मग ते भरत जाधव आपल्याला दारूचे सिक्वेन्स आहे की पितो अमुक करतो तमुक करतो, मग शाळा काय, तर शाळेचे इम्पॉर्टंट नातू विचारतो तुम्ही शाळेत जाता का, ही खूप वेगळं कॉन्सेप्ट आहे. आणि ज्या पद्धतीनं हा ट्रेलर दिसतोय तो खूपच मोटिवेशनल आहे आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे, कारण की बीएमसीच्या वर्कर्सना शिक्षण देणं ही कल्पनाच मुळात वेगळी आहे आणि जर ही सत्यकथेवर आधारित आहे तर हॅट्स ऑफ आहे त्या मुख्यमंत्र्यांना किंवा ज्यांनी ते आदेश दिले त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि एक वेगळी क्रांती नक्कीच घडली असेल आणि घडेल आणि हा सिनेमा एक वेगळ्या पठडीतला आहे आणि डेफिनेटली त्या सिनेमाला सरकार मान्यता मिळेल आणि अवॉर्ड विनिंग हा सिनेमा आहे असं मला तरी वाटतं. कुठला नाही मिळालं तरी स्टेट गव्हर्नमेंटचा अवॉर्ड 100% या सिनेमाला मिळेल हे मी आत्ताच सांगतो ठाकूर के बिंदास बोर्ड म्हणून. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव चांगले चांगले कलाकार आपल्याला बघायला मिळत आहेत आणि एक कॉन्सेप्टच जबरदस्त आहे, त्यामुळे हा सिनेमा जबरदस्त आहे. तर थांबायचा नाही, सिनेमा 1 मे रोजी रिलीज होतोय तेव्हा अवश्य थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा. जर तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.